मी जर असतो ना वहिनी काय ठेवलं असतं तुम्हाला. कोणाचं म्हणतो तिकडे पोरगी येतो हा हो. वहिनी. असं बाहेरच्या माणसांसोबत जास्त वेळ बोलायचं नाही. असं वाटत होतं कावा पाहू तुम्हाला आणि कावा नाही. काय चाललंय पोरी? अहो भाऊजी आलते डबा न्यायला. किती मी विश्वासात टाकला होता. मित्र होता जवळचा, म्हणलं विश्वासाने पाठवत होतो घरी. हा नंबर कोणाचा आहे? मैत्रिणीचा आहे? मला कळत नाही. हा मला कळत नाही. ए, चल बरं लवकर डबा आण. हे घ्या, जा व्यवस्थित. हे बघ, मी आता ओव्हर टाइमला थांबणार आहे आज कंपनीत. बर, कारण जरा ते मॅन पॉवर कमी आहे जरा कंपनीत, त्याच्यामुळे साहेब बोललेत की थांब जरा ओव्हर टाइमला. चालेल चालेल. दुपारच्याला माझा मित्र येईल, त्याच्याकडे मग संध्याकाळचा डबा पाठवून दे मला. ओके ओके. जाऊ का? हो हो, जा व्यवस्थित जा. हा चालतं. वहिनी आले आले आले. हे घ्या डबा. वहिनी एवढ्या सुंदर दिसाल तुम्ही आणि काय हो तुमचा अवतार झालाय नेमकी असं कमू नये. चालायचं भाऊजी, आता या गोष्टी होतात. तसं म्हणलं तर तुमच्या नवऱ्याला पगार कमीच आहे बरं का, त्याच्यामुळेच हे तुमचे हाल होते. तुम्हाला सांगतो त्याला मी लय वेळा म्हटलो तू शिक शिक, त्याच्यापेक्षा 2 पावलं मी शिकलो म्हणून हे बघा अंगठ्या आहे का त्याच्या हातात अंगठी. हा आजही ते नुसतं कंपनीत काम करतं, काय उपयोग आहे त्या कामाचा. हा एवढी राणीसारखी पोरगी कशी ठेवलंय बरं तुम्हाला. मी जर असतो ना वहिनी काय ठेवलं असतं तुम्हाला. हा महालात ठेवलं असतं महालात. पण तुम्हाला जे पत्र्याचं घर आता महाल वाटत आहे वाटतं. आयला वहिनी तुम्ही लाज ना, लयच भारी दिसता हो. हातात सुद्धा काही नाही वहिनी तुमच्या, कानात सुद्धा हा सगळं खोटं खोटंच घातलंय. अहो वहिनी तुमच्या अंगात सोनं नाणं सुद्धा नाही. कसा ठेवलं तुमच्या नाव आणि तुम्ही कसा संसार करता त्यासोबत. तुम्हाला असं काही वाटत नाही का मनाला दुसऱ्या बायकांसारखं माझ्याकडे बी असावं. हा माझ्या बी बंगल्यासारखं घर असावं. हा वाटत नाही का? वाटतं भाऊजी, पण आता आहे ते आहे ना. काय वहिनी आहे ते आहे. जग कुठं चाललंय तुम्ही कुठं चालल्या. हा जग तिकडं पार गगनाला भिडलंय, तुम्ही आपल्या इकडेच गावरान असंच राहिले शेतीत. त्याच्या कुठं नादी लागल्या नवऱ्याच्या तुमच्या. हा त्याला नाही अकल. जाताय उठत आहे सकाळी, हा कंपनीत जाताय रात्री किती 12 वाजता येतोय तुम्ही झोपल्यावर. परत तुम्हाला उठायच्या आधी तू काय उपयोग या जिंदगीचा. माझ्यासारखं बघा आयुष पैकी निवांत जातो, वाटत तेव्हा कंपनीत, वाटन तेव्हा येतो कामावरून. म्हणजे तुम्ही थोडाफार विचार करा तुमच्या जीवनाचा. कसं पाहिजे तुम्हाला सुख समाधान, कसं हा कसं भेटल तुम्ही सांगा ना. काय अपेक्षा आहेत का नाही वहिनी तुमच्या? आहेत ना भाऊजी अपेक्षा, पण काय वाटतं बरं तुम्हाला, काय अपेक्षा आहेत तुमच्या? चांगलं घर असावं, चांगला पगार असावा यांना. त्याच्या पगाराच्या अपेक्षेवर बसल्या तर तुम्ही म्हाताऱ्या होता याच पत्रात. हे बघा आपल्या आजूबाजूला चांगले चांगले माणसं असतात. हा त्यांचा सहवास जर आपल्याला लाभला ना तर आपलं आयुष्य अजून सुंदर होत असतं वहिनी. बरोबर आहे की नाही? हो. एक काम करा, मी ना तुमच्या मनाचा पुरेपूर विचार करतो आणि वहिनी एक मनातलं बोलू का. तुम्ही मला खरंच आवडला हो. तुमचा स्वभाव लय गोड आहे, तुम्ही दिसतात बी लय गोड. बघा करा विचार. तुम्हाला राणीसारखं ठेवण्याचं माझं स्वप्न असेल, तुम्हाला राणीसारखंच ठेवीन वहिनी. तुमच्या नवऱ्याचा विचार सुद्धा तुमच्या मनात येणार नाही. काय हे बसले तुम्ही येड्याच्या नादी लागेल. हा एक काम करा, त्याचा नंबर द्या तुमचा. कधी घरी जाऊ फोन मग? कधी करा भाऊजी. कधी म्हणजे आता नेमकी कधी टायमिंग? हे असले नसले कोणी असलं तरी करू शकता तुम्ही phone. बघा आता तुमचा नवरा असलो मी फोन केलो काय वाटेल त्याला. नवरा नसले हो तुमचं मन जपायचंय मला वहिनी, तुम्हाला कळत कसं नाही. हा
नवरा नसला ना घरी जाईल उचली जा बरं का पण. हा मस्त ठेवीन तुम्हाला. येऊ का? हो. काय अजून मनातलं बोलायचं आहे तुम्हाला नाही ना? नाही नाही काही नाही. येतो हा. उद्या येईन मी ह्याच टायमिंगला डब्बा न्यायला. हो हो. कोणासंग बोलते इकडे पोरगी? तुमचे सासरे आले काय? येतो हा. हो. वहिनी कोण होत? अहो काय नाही ते भाऊजी होते. बर काय म्हणतो होता? काय नाही ते थांबणार आहेत ना त्यामुळे डबा न्यायला आले होते. रवी आज संध्याकाळी थांबतोय का तिकडे कंपनीतच? हो. बर बर. असं बाहेरच्या माणसांसोबत जास्त वेळ बोलायचं नाही. डबा द्यायचं आणि मोकळं व्हायचं आपलं. नाही अहो नाही बोलत. हा हा ठीक आहे जा. वहिनी बोला की भाऊजी. रात्री फोनवर बोललो, फोन कट केला तुम्ही. तुम्हाला लगेच झोप लागती. अहो रातभर झोपलो नाही मी. लय आठवण येत होती. असं वाटत होतं कवा पाहू तुम्हाला आणि कवा नाही. आता पाहिलंय ना लय मन भरलंय बघा. काही म्हणा वहिनी, तुम्ही खरंच लय गोड आहे. लय आठवण येत होती मला तुमची. आणि रात्री फोनवर म्हणत होत्या तुमच्यासाठी मी डब्याला काहीतरी स्पेशल देईन स्पेशल देईन स्पेशल देईन. काय केलं असं स्पेशल? भरलेल्या वांग्याची भाजी दिली आहे तुम्हाला डब्याला. म्हणजे मी म्हणलो मला वांग आवडतं तर लगेच वांग्याची भाजी. एवढं प्रेम. कुठे ठेवलाय डबा? आहे ना ठेवा. जातो घेऊन. हो. आणि रातच्याच टायमिंगला फोन करा. हो हो. येऊ का? बाय. पोरी काय चाललंय? काय झालं आप्पा? काय चाललंय पोरी? अहो भाऊजी आलते डबा न्यायला. हे बघ, मला जे दिसतंय ना ते थोडं वेगळंच आहे. मी तुला वेळी सावध करतोय. वाकडं पाऊल पडायला वेळ लागत नसतो पोरी. तसं काही नाही आप्पा. हे बघ, तुझा संसार आहे, तो चांगला व्हावा हीच माझी इच्छा आहे. ते पोरग तिकडे कामाला जात आहे, त्याला कळाना. रात्रंदिवस तिकडेच कंपनीत आणि त्या पोराला पाठवतो इकडं. त्या पोराचं वागणं मला काही चांगलं वाटत नाही बघ. माझ्या पोरीवाने तुला सांग नाही, बाकी काही नाही. काय होतं, माणूस ह्या वयामध्ये आहे ना असं भूल थापायला बळी पडतं. आपला संसार आहे, आपला नेटका प्रपंच आहे, जो आहे तो आहे. कोणीतरी स्वप्न दाखवायची मोठी आणि आपण त्यात वाहवत जायचं. ते करू नकोस पोरी, नाही तर ना सगळं हातचं गमावून बसशील बघ तू. माझं सांगणं काम आहे, तुला ऐकायचं का नाही तुझं तू ठरव. चालतंय आप्पा, येते मी. काम करते. पोराच्या कानावर घालावं लागतंय मला. काही चुकीचं घडायच्या आधी हे थांबलेलं बरं. अवघड आहे. आप्पा वाडे घेतली होय? हा, गाईला काय नव्हतं ना खायला. हा. जाऊ दे म्हटलं, ताजे ताजे होते म्हटलं, देऊन टाक म्हटलं त्याला. बरं झालं बा. बरं तू पै आज काय भानगड? ते काय झालं आता, ते पगार जरा 4-5 दिवस पुढे टाकलाय अजून कंपनीने. तर मग थोडस म्हणलं पेट्रोल संपलं होतं गाडीचं, म्हणलं जाऊ दे एक दिवस चालत जाऊ, म्हणलं काय होतं त्याला. बर बर हा. बरं ऐक ना, हा. मला तुझ्या थोडस बोलायचं होतं. बोला की आपण. मनानं नको लागून घेऊ, मला जे दिसतंय ते मी बोलतोय. काय झालं आहे आपण? ना? हे बघ, तुझी बायको चांगली आहे तशी, हा. पण ते पोरग पाठवतो ना डाव्याला तू, हा हा. त्याचं जरा मला लक्षात चांगलं वाटत नाही बघ. ते आहे ना, 2दा पाहिलं मी, ते जरा लईच बोलत राहतं बराच वेळ. आणि मला ते वेगळं जाणवलं थोडंसं. त्याच्या नजर बी जरा मला काही चांगली वाटली नाही. काय असतं माहितीये का, आपल्या बायका असतात घरीच, तू जातो कामाला, रात्री तिकडच राहतो. थोडंफार जरी इकडं तिकडं झालं, सुख कमी भेटलं बायकांना, तर थोडंसं बाहेरचे जे लांडगे असतात ना टपूनच बसलेले असतात अशा गोष्टीकडे.
त्याच्यामुळे मला वाटलं की तुला सांगावं ती गोष्ट. तसं मी तिला समजून सांगितलं. तिने काय अंगाला लागून दिला नाही कासरा. ती म्हणली नाही ते डबे न्यायला येते वगैरे. म्हणलं ठीक आहे जाऊ द्या. पण तरी मी तिला बोललो की बाई हे बघ आपला संसार आहे उद्ध्वस्त व्हायला नको. पण तरी त्याचे फोन पण येतच राहतात. फोनवर बोलत राहते ती. मला एकदा दोनदा जाणवली ती गोष्ट. पण म्हणलं तुला बोलू कसं मी पोराला. पण आता मला राहवलं नाही म्हणून मी तुला सांगितलं. आता हे बघ तू बी काय तिला डायरेक्ट लगेच लागू जाऊन बोलू नको. तुझ्या नजरेस तुला पडलं काही गोष्ट तर तू ती गोष्ट बोल आणि समजून सांग तिला. आणि त्या पोराचे बी नको काही बोलू. ते कसं असतं शेवट ते लोक हे असतात. पण आपा किती मी विश्वासात टाकला होता. मित्र होता जवळचा म्हणलं विश्वासाने पाठवत होतो घरी. हा काही खरं नसतं बाबा. या जगामध्ये विश्वास नाही राहिला आता. रात्रंदिवस कष्ट करतोय आपा. मी मेहनत करतोय. तिला काय हवंय काय नकोय सुख दुःखासाठी रात्रंदिवस मेहनत करतोय. पाहतोय ना मी सगळं तू तिच्यासाठीच करतोय. पण हे तिला कळायला पाहिजे ना बाबा. बरोबर आहे की नाही. क्षणिक सुखासाठी 4 पैशासाठी लोक स्वप्न दाखवतात आणि मग नको ते घटना घडतात. त्याच्यामुळे ही वेळीच कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून तुझ्या कानावर घातलं. आता मला वाईट वाटतंय तुला हे सांगताना बाप म्हणून. पण माझं कर्तव्य मी केलंय. तू तुझ्या पद्धतीने बघ. बघतो आपा लक्ष घालतोय. येतो. हॅलो. हॅलो कशा. मस्त. बरं झालं तुम्ही लवकर गेलात. अहो आप्पा आले होते. अरे बापरे बरं झालं. हा ना. काय बोलले का. नाही काही बोलले नाहीत. पण झालं त्यांना थोडासा डाऊट आलाय. आपल्या प्रेमातच एवढी ताकद आहे ना. पुढची शक्ती आहे ना आपल्याला अडवू शकत नाही. हो ना. कुठे आहे तुम्ही आता. आता मी जरा बाहेर आहे. हा कंपनीच्या. का? अच्छा. डबा खाल्ला का. हो. आय लव्ह यू वहिनी. चालतं हे आलेत. मी करते नंतर फोन तुम्हाला. हो. काय ग कोणाचा फोन होता. मैत्रिणीचा फोन बघू होता. इकडं. अहो, हा नंबर कोणाचा आहे. मैत्रिणीचा आहे. मला कळत नाही. हा मला कळत नाही. हे नाटकं चाललेत का तुझी. एवढा विश्वासाने तुझ्यावर सगळं मी विश्वास ठेवला. ही चुकी केली ना मी. काय कमी पडलं होतं तुला की हा मार्ग निवडला तू. अगं रात्रंदिवस कष्ट करतोय मी. दिवस रात्र मेहनत करतो. ओव्हर टाइम करतोय. घरात हे चाळे चाललेत का तुझे. अहो, काय कमी पडलं मला सांग ना. तसं काही नाहीये. हा मला कळत नाहीये. तसं काही नाही ते सांगतेस तुम्हाला. अगं वाटेल तिथे मेहनत करतोय. वाटेल ते काम भेटेल ते करतोय. ओव्हर टाइम करतोय. फार ओझे उचलाय जातोय सुट्टी असल्यावर. हा तुला कुठल्या गोष्टीची कमी पडतीये माझ्याकडून मला ते सांग. अगं आपला पुढचं तरी विचार करायचा. काय होईल काय नाही. चुकलंय का माझ्याकडून काय. अख्ख्या दुनियाला माहिती ते पोरग कसं आहे. मीच चुकलो म्हणा. त्याला जवळ केलं आणि तुझ्याकडे पाठवलं डबा न्यायला. तो काय माहिती माझंच खाऊन माझ्याच उलटला असा. अहो माझ्याकडून चूक झाली. मी मान्य करते. माझ्या नाही लक्षात आलं या गोष्टी. मी भावत केले या सगळ्यामध्ये. पण मला एक चान्स द्या. माफ करा मला. माफ करणार मी कोण आहे का. तुला तुझी चूक कळली पाहिजे. अगं लोक आपल्या गरिबीचा फायदा घेतात हे तर तुला कळलं पाहिजे. आपली गरिबी कळली त्याला आणि त्याने घेतला फायदा. हेच तुला कळलं नाही. परत नाही ना अशी करणार. नाही. आपल्याला आपली चव नाही घालायची लोकांमध्ये. सन्मानाने जगायचंय. संसार करून दाखवायचाय. परत हे वाटू नको जाऊ.